हॅलो स्टुडंट, आपल्यासोबत आहे पूजा वंजारे. हिला 10th स्टँडर्डमध्ये 94% होते आणि NMMC स्कूल नंबर 116 मध्ये ती फर्स्ट आलेली आणि तिला खूप सारे अवॉर्ड्स वगैरे पण मिळालेत. खूप सिन्सिअर स्टुडंट आहे, खूप मेहनती आहे. 11th पण तिने खूप मेहनत घेऊन चांगला स्कोर केलेला आहे. 81.33% तिला मिळाले. ती आता भारतीय विद्यापीठमध्ये आहे. तर ऐकून घेऊयात पूजाकडून की काय नक्की केलं पाहिजे 11th आणि 12th जेणेकरून आपला रिझल्ट चांगला येईल. पहिले तर थँक्यू फॉर सपोर्टिंग. 11thमध्ये टाईम मॅनेजमेंट पाहिजे, कारण 10th नंतर खूप महिने सुट्टी असते, त्यात अभ्यास केला पाहिजे. आपल्याला 11वीत जास्त महिने भेटत नाही, जेवढे महिने आपल्याला 12वीत भेटतात. त्याच्यामुळे टाईम मॅनेजमेंट झाला पाहिजे. आणि गणेश अकॅडमीत आली तेव्हापासून सरांचा सपोर्ट, सगळ्या फॅकल्टीज चांगल्या आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये सर CETचे, नीट, JEE सगळे लेक्चर घेतात. काही समजलं नाही तर वापस सांगतात. आपण जे क्वेश्चन विचारणार त्याचं सगळं सांगतात. ह्याच्याबद्दल थँक्यू. आणि तिने जसं सांगितलं टाईम मॅनेजमेंट, 11th कॉलेज लेट चालू होतं ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आणि वेळ कमी मिळतो, त्यामुळे खूप घाई होते. सिलेबस खूप फास्ट संपवला जातो कॉलेजमध्ये वगैरे आणि मुलांनाही अभ्यासाला वेळ व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे जर 11thचा अभ्यास जर आपण सुट्टीतच चालू केला, म्हणजे वेकेशनमध्येच जर आपण प्रिपरेशन चालू केलं 11thचं, तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतं आणि तुमचा 11वीचा बेस खूप स्ट्रॉंग होतो. त्यामुळे मला असं वाटतं की जी मुलं 11th-12th विचार करतात, रिझल्ट लागला 10thचा की लगेच तुम्ही 11thचा अभ्यास चालू करा. वेकेशन बेसिस तुम्ही जॉईन करा.